नमस्कार, मी आहे कोमल आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज होती आषाढी एकादशी, म्हणजेच प्रत्येकजण शिवरात्रीची किंवा आषाढी एकादशी सर्रास सगळेजण त्याचा उपवास करतच असतात. तर आजची होती ही आषाढी एकादशी. तर आषाढी एकादश म्हटलं की घरामध्ये खिचडी असो किंवा शाबूवडे असो हे पदार्थ होतच असतात. तर मी आज करणार होते शाबूवडे. त्याच्यासाठी मी शाबू रात्रीच भिजत घातली होती आणि जेवढी हवी तेवढी मी परातीमध्ये काढून घेतली होती. तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 बटाटे होतील एवढे घालायचे. कोथिंबीर आणि मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची. थोडंसं मीठ आणि थोडासा एकदम चिमटभर असा खायचा सोडा घालायचा. खायचा सोडा घातल्यामुळे थोडंसं म्हणजे ते वडे फुगतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी हे सर्व साहित्य एका परातीमध्ये काढून घेतलं होतं आणि ते आता आपण बटाटे कुस्करून घेऊन ते सगळं आपण आता ते मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने शाबूवडे करताय हे कमेंट करून नक्की सांगा. कोण हातावरती थापून करतं तर कोणी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये थोडंसं पातळ करतात. खरं ते पातळ केलेले लगेच तेल ओढून घेतं, त्यामुळे ते खायला पण छान लागत नाहीत. तर तुम्ही हे थोडेसे आपण जाडसर जर ठेवले तर फुगतात पण आतमध्ये शिजतात पण. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने. तर हे आपण सगळं आता बटाटे वगैरे कुस्करून आपण हे मळून घ्यायचं आहे. एकसारखं मळून असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपला गोळा तयार आहे. एकदम छान असं म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाण्याची कूट, मीठ वगैरे सगळीकडे लागेल असं मळून घ्यायचं. हे व्यवस्थित एकत्र असं मळून घ्यायचं. आपलं हे मळून झालेलं आहे आणि आपण आता वडे हातावरतीच थापायचे. वेगळं काहीच करायचं नाही त्याला, किंवा कॅरी बॅग वगैरे घेऊन त्याच्यावरती असं पातळ वगैरे थापायचं नाही. हातावरती थोडंसं जाडसर होईल एवढं थापायचं आणि आपण 2-3 तेलामध्ये घालून आपण छान असं करपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. कारण जर आपण थोडंफार कच्चं जर काढलं तर त्याच्यामध्ये तेल राहतं आणि तेलकट ते खाऊ वाटत नाहीत. तर आपण थोडंसं कलर येईपर्यंत त्याला वड्यांना तळून घ्यायचं. जरा म्हणजे खालीवर असं करत राहायचं. तर ह्याला आपला छान असा कलर आलेला आहे. छान असे वडे आपले भाजलेले आहेत आणि आपण खोबऱ्याची चटणी करा किंवा शेंगदाण्याची असो किंवा आपण दही जर लावलेलं असेल त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून, थोडीशी साखर मीठ घालून जरी आपण ते ढवळून जरी वड्यांच्याबरोबर खाल्लं तरीही खूप छान लागतात वडे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि वडे करताना थोडंफार तिखट करायचं आणि त्याच्यात थोडासा सोडा घालायचाच, खायचा सोडा. त्याच्यामुळे फुलतात खूप छान, म्हणजे आतून शिजतात व्यवस्थित. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर हे आपले वडे तयार झालेले आहेत. गोडताक आपला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे वडे कसे वाटले. तर हे आपले क्रिस्पी असे करकरीत असे वडे झालेले आहेत. तर जास्त मऊ असे काढायचे नाहीत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.